तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मोठ्या व्हिडिओमध्ये. तर आज ना तुम्हाला मी इथं तिळाचं जे लाडू आहे ना त्याचा फोटो दिसला असेल आणि तुम्ही ओळखला असेल आपण काय बनवणार आहे. तर ना संक्रांत आहे उद्याच्याला, आज भोगी होती, तर चला म्हणलं थोडंसं तीळ वगैरे भाजून तिळाचं लाडू करूया. तर पहिलं आहे ना, ज्यावेळेस तिळगुळ म्हणजे जे आता आपण मार्केटमधून आणतो ना, ते पहिलं म्हणजे आमची मम्मी आजी त्या असलं नव्हतं वाटत. एक छान असं म्हणजे तिळाचा लाडू बनवायचा आणि मस्तपैकी छोटे छोटे नाजूक, मला वाटते आपली गावाकडची बोर असतात का नाही, त्या आकाराचे ते छान असं लाडू बनवायचे आणि तेच वाटी भरून न्यायचे. हे तीळ आत्ता आलेत म्हणजे मार्केटमधले, त्याच्यामुळं त्याच्यामुळं पहिले असेच लाडू बनवायचे आमची मम्मी किंवा आजी. तर चला आता आपण आज तशा पद्धतीचे लाडू बनवून घेऊया. तर त्यासाठी काय करायचे, पहिल्यांदा आहे की नाही, मी थोडेसे अर्धा फुलपात्र भरून का नाही शेंगदाणे भाजून ठेवलेत, छान मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला काय केलं आहे, पाणी ओतले कढईमध्ये, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये आपण गोळ फोडून काय करणार आहोत, गोळ त्यामध्ये वितळवायसाठी ठेवणार आहे. डायरेक्ट आपण असा गॅसवर किंवा हे केलं का नाही तर तो काळा दिसतो आणि काळा पडतो गोळ. त्याच्यासाठी आपण अगोदर त्याला पाण्याच्या वरतीच म्हणजे मेल्ट करून घ्यायचं. थोडक्यात आपण जसं चॉकलेट वगैरे कसं मेल्ट करून घेतो त्या पद्धतीनं. तर ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा घरच्या घरी एकदम मस्त पद्धतीने असं बनवू शकतात. अजिबात कडकसुद्धा होत नाहीत. एकदम हातानं अंगठ्यानं जरी तुम्ही फोडायचा प्रयत्न केला ना तरी ते फुटतात, एकदम सॉफ्ट बनतात आतमधून, कडक वगैरे बनत नाही. त्याच्यासाठी अशी पद्धत अवलंबायची. तर तिथं शेंगदाणे वगैरे मी सगळं काही भाजून घेते पटापट. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून तुम्ही मिक्सरमधनं काय करायचं, त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आहे की नाही, मला वाटते एक पावशर तीळ आणले होते. त्यामधले दीड फुलपात्र, आपलं जे फुलपात्र असतं एक चहाचं पितो आपण चहा वगैरे ते, तर ते दीड फुलपात्र तीळ आहेत पांढरेवाले आणि अर्ध फुलपात्र शेंगदाण्याचे घेतलेले आहे मी. तर आता गूळ फोडून घेते आणि त्यामध्ये मेल्ट करायला ठेवते. शेंगदाणे तरी तर माझे भाजतच आलेले आहेत, भाजलेले सुद्धा आहेत. अशा पद्धतीचं म्हणजे हे पौष्टिकसुद्धा आहेत लाडू आणि म्हणजे टेन्शनच नाही काही की बाबा आपण यामध्ये साखर वगैरे असं काय घातलेलं, असं काय नाही. म्हणजे थोडक्यात नॅचरल पद्धतीने आपण बनवलेले आहेत. आपण विकत पण आणतो पण त्याच्यामध्ये एवढा कडकनेस असतो, म्हणजे ते एवढे कडक असतात का नाही की ते फुटत नाहीत आपल्याला. त्याच्यासाठी मग आपण घरच्या घरी जेवढे काय पाहिजे तेवढे पौष्टिक लाडू आपण बनवू शकतो. तर आता मी तीळ वगैरे सगळं काही भाजून घेते. तुम्ही बघू शकता मी जशी प्रोसेस केली ना तशी तुम्ही करा. गूळ सगळा फोडून घेतला, मस्तपैकी बारीक पावडरसारखा करून घेतला आणि आता तो वितळवायला ठेवते. पटकन वितळतो बरं का तो, गरम पाण्यामध्ये जास्त पाणी ओतायचं त्याच्यामध्ये आणि पटकन वितळून तयार होतो तो. तोपर्यंत इकडं काय करायचं, तीळसुद्धा भाजून घ्यायचं. दोन्ही कामं पटापट होतात. अगदी 10 मिनटं किंवा 15 मिनटात आपले लाडू बांधून रेडी होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही, फक्त 5 नाही तर 10 मिनटाचं काम आहे आणि मुलंसुद्धा खूप आवडीने लाडू खातात. आमचे तर लाडू आहे ना, मी ज्यावेळेस बनवून ठेवले होते, पिलूचे पप्पा आले ना त्यांनी पटापट मला वाटतं 3-4 खाऊन घेतले. त्यांना आवडले होते खूप. मला वाटलं होतं खातात की नाही खातात, परंतु खाल्ले, खूप छान झाले होते. तर आता बघा गूळ मेल्ट करायला ठेवला आहे मी. तर आता हे बघा, तीळ नीट हे करून व्यवस्थितपणे मी सगळं काय ठेवलं होतं. आता मी तीळ फक्त काय करणार आहे, भाजून घेणार आहे. मी तीळ आपल्या इथं म्हणजे शहरात ना वेगळे वेगळे तीळ भेटतात. म्हणजे जुने गावाकडचे असतात ना गावरान, ते पण भेटतात आणि थोडेसे पॉलिश केलेले एकदम पांढरे शुभ्र असे सुद्धा तीळ भेटतात. दोन्ही पद्धतीचे तीळ होते. त्यातले मी गावरान पद्धतीचे थोडेसे लालसर दिसतात ना आपले, ते तीळ आणलेले आहेत मी. तुम्ही बघू शकता इथं, तुम्हाला मी दाखवते. आणि छान म्हणजे काळे पडून द्यायचे नाही त्याला, एकदम असं पटापटा असं तर त्याला ना उलटण्याने हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, गुळाची पात म्हणजे तीळ अजिबात खालनं करपत नाही. तडतड वाजली थोडीशी की बस चालू, काढून घ्यायचे. त्याला जास्त पण काळे करत बसायचं नाही किंवा लालसर कडक कलर येईल असं काही करत बसायचं नाही. तर आता बघा, हे बघा तुम्ही बघू शकता इथं वातावरण एवढं खराब झालं आहे ना काल दिवसभरात, एवढं घाण एकदम असं म्हणजे एकदम खराब वातावरण होतं. खूप वैतागला होता माझा तर जीव, ना कपडे सुकले ना काय नाही. आणि अचानक एकदम पाऊससुद्धा चालू झाला. असं म्हणजे पूर्ण आळसल्यागत जीव झाला होता. काही करायची इच्छाच राहिली नव्हती. ब्लाऊज एक कटिंग करून ठेवला होता तर तो पण तसाच पडून राहिला, का तर वातावरणच एवढं घाण होतं. ऊन नव्हतं, एकदम आभाळ आल्यासारखं झालं होतं आणि अचानक परत 4च्या दरम्यान तर पाऊसच यायला सुरुवात झाली. एकदम घाण वाटत होतं.
तुमच्याकडे आला होता का पाऊस मला नक्की सांगा. पुण्यात तर काल पाऊस आला होता. आता मी तर तीळ भाजून घेते. मस्तपैकी तीळ भाजलेले आहेत आपले. प्रत्येक महिलांना म्हणजे काही नाही काही वेगवेगळे असे तिळाचे लाडू करायचे, हे करायचे. म्हणजे संक्रांतीला सगळं काही चालतं. आणि मला तर वाटतं संक्रांत ही सगळी फक्त पौष्टिकतेवरच आधारित आहे असं वाटतं. कारण संक्रांतीला आपण सर्व भाज्या पण खातो. त्याच्यानंतर हे तीळ जे पौष्टिक असतात ते पण खातो आपण. त्यानंतर गूळ जे काय असेल ते, म्हणजे संक्रांत आरोग्यासाठी खूप चांगली आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर हे बघा, असं मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ असं मिक्स करत करत सगळं काय काय बारीक करून घेतलं मस्तपैकी. थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि राहिलेले थोडे आहेत ना ते वरनं लावायला एक मूठभर ठेवून द्यायचे. कारण वरनं लाडू बांधल्यानंतर लाडू आपण त्यामध्ये डीप करून असं गोल गोल फिरवायचं, म्हणजे ते वरती चिटकून येतात आपल्याला आणि लाडू छान दिसतात आपले. तर मी आता हे पटापट सगळं काही बारीक करून घेते. सगळं काही बारीक केले. थोडंसं मी तीळ बाजूला ठेवलेत. आणि आता आपण जो पाक केला होता ना, तो पाक म्हणजे गुळाचा मेल्ट करून घेतला होता ना गूळ, तो आपण ह्याच्यामध्ये ओतायचा. हे बघा अशा पद्धतीनं झालं आहे ते. मी आता ह्याच्यामध्ये ओतून घेते. तुम्ही अंदाजाने ओतून घ्यायचं आहे, जास्त कमी जास्त थोडं थोडं जसं लागेल तसं ओतून घ्यायचं आहे तुम्ही. मला माहीत होतं मी तो गूळ आहे ना फक्त अर्धा पावशेरचा आणला होता. अर्धा पावशेरच होता बहुतेक ते, एक छोटीवाली ढेपी. आणि त्यातला पण थोडासा मी काढून ठेवला, जास्त गोड नाही आवडत म्हणून. थोड्याशाच गुळाचं मी केलं होतं, म्हणजे अर्धा पावशेरपेक्षा पण थोडासा कमी. तरी बघा अशा पद्धतीने आधी सगळं मिक्स करून घ्यायचं पटापटा. गरम असते तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं सगळं मस्तवानी. हे बघा मी आता मिक्स करून घेते. इकडचे जे बाजूचे तीळ आहेत ते तसे ठेवायचे, ते त्यामध्ये मिक्स करायचे नाहीत. कारण ते तीळ आपल्याला लागणार आहेत वरनं लाडूला कोटिंग करायसाठी. मग कोटिंग केल्यानंतर लाडू कसे खूप छान आणि मस्त असे दिसतात ना, म्हणून हे कोटिंग करून घ्यायचं असतं लाडूचं. तर आता बघा पूर्णपणे मी सगळं काही केलं आहे. त्यामध्ये पाक ओतून जसं आपण म्हणजे पीठ वगैरे मळतो की नाही तसं आता ते सगळं मी गोल करून घेणार आहे. मस्तपैकी लाडू बनवून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता थोडंसं गरम आहे, ते भाजते मला, त्याच्यासाठी ते मला हातानं करायला मग मी चमच्यानंच ते सगळं काही करून घेतलं. तुम्ही थोडं थोडं पाक ओतून मळून घ्यायचे, म्हणजे ते थोडक्यात आपण जसं पीठ मळतो तसं, जसा तुम्हाला लागेल तसा. कारण हा पाक काय होतो लगेच थंड झाला की लगेच पटकन आटरतो, म्हणजे असं कडक होतो, गुळ बनतो ना त्याचा, म्हणून पाकाचं पाणी राहत नाही. त्याच्यासाठी आपण हे सगळं फास्ट प्रोसेस करायच्या, म्हणजे गरम गरम आहे तोपर्यंतच पटापट करून घ्यायचे आणि त्याला तिळामध्ये कोटिंग करून लगेच हे करून घ्यायचे. मी आता लाडू बनवून घेतले, हाताला थोडंसं तेल चोळलं आणि पटकन लाडू बनवून घेतले. तुम्ही परातीत पण ज्यावेळेस कूट ओतता नाही त्यावेळेससुद्धा, म्हणजे ज्यावेळेस आपण शेंगदाण्याचा कूट आणि ते बारीक करून ओततो ना त्यावेळेससुद्धा तुम्ही तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं ते खाली परातीला चिटकत नाही आणि चिटकलं तरी पटकन निघून येतं. म्हणून आता तुम्ही अशा पद्धतीने सगळे लाडू काय करू शकता, बनवून घेऊ शकता. जरा गरम होतं, भाजत होतं, म्हणून मी हळूहळू लाडू बनवत होते. मी आता सगळे लाडू ना पटकन बनवून घेते. जास्त वेळ लावला ना तुम्ही तर ते कडक होतं आणि पुन्हा लाडू बनत नाही, म्हणून फास्ट लाडू बनवून घ्यायचा आहे. तर आता हे बघा मी पटापट लाडू बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी लाडू सगळे काही बनवून घेतलेले आहे. आकारावर जाऊ नका लाडूच्या, कारण गरम गरम आहे तोपर्यंत सगळं बनवायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट एकदम नॉर्मल असा लाडू तयार झालेला आहे. तर कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे बघा अशा पद्धतीने आपले लाडू तर तयार झाले. त्याच्यानंतर तुम्हाला मी पावसाचं वातावरण सांगते. शौर्याला मी सोडायला क्लासला गेली होती आणि अचानकच पाऊस पटपट पटपट यायला चालू झाला. मी सोडून घरी येते 5 नाही मिनटं झाले तोपर्यंत एवढं घाण वाटत होतं ना, बसच. शेंगा सोलायच्या राहिल्या होत्या त्या तशाच गावाकडनं, ज्या तुम्हाला शेंगा आणून दाखवल्या होत्या ना म्हणजे आणलेल्या, तर त्या तशाच पडून राहिल्या होत्या. घाण वाटायला लागलं खूप आणि वातावरण एकदम घाण झालं होतं. कधीही पाऊस यायला लागला आहे, सगळं काही ऋतुमानच बदललं गेलेलं आहे. चला तर आजच्या पुरतं एवढं. चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.